नवी मुंबईतील तुर्भे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाने सत्ताधारी भाजप विरोधात अनोखे आंदोलन केलं। प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या नगरसेवकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी कचरा द्या, मर्सिडीज घ्या अशा घोषणा देत भाजपला लक्ष्य केलं। वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली। प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। या आंदोलनामुळे नवी मुंबईतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। हा प्रकल्प झाला तर तिथले गरीब झोपडपट्टी आणि इतर ठिकाणचे लोक म्हणणार आहेत, ह्या लोकांची काही पडलेली नाही, आम्ही प्रकल्प तिथेच करणार। कारण हा जो भ्रष्टाचार करून सागर नाईक साहेबांनी जी गाडी घेतली त्याच्याकडनं, हा 1988 बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट त्याच्या खाली येतो आणि देणाऱ्यालाही 7 वर्षाची शिक्षा आहे आणि घेणाऱ्यालाही शिक्षा आहे। आणि हे प्रकरण फक्त एवढं आम्ही निदर्शन करून थांबणार नाही, आम्ही हे अँटी करप्शन पर्यंत पोहोचवू, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवू आणि आम्ही शिवसेनेतर्फे PL देखील दाखल करणार आहे। ती मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कशी वर्क ऑर्डर दिली ह्याची पूर्ण PL करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे। सागर नाईक साहेब महासभेमध्ये पण अशीच मनमानी कारभार करून आजपर्यंत त्यांनी सर्व असेच कार्यक्रम केलेले आहेत, त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं देखील नाव खराब होत आहे। ह्या लोकांना कसली काही पडलेली नाही, फक्त भ्रष्टाचार करायचा, भाई दोन बोलायचं, माझे हात स्वच्छ आहेत, आमच्या घरातले सर्व स्वच्छ आहेत आणि आता पुरावा दिला ना तर घ्या त्यांचा राजीनामा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। खात आहेत तर आता बाकीचे काय काय केलं असेल सर्वांचं ऑडिट झालं पाहिजे, सर्व पत्रकारांना समजलं पाहिजे, फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे त्यांचे। 88चा बेनामी ऍक्ट आहे, जर कोण माणसाने कारचे पैसे दिले ती वापरतो दुसरा, आता हा गुन्हा आहे, 7 वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये, त्याला चूक काय ते आता कळेल। आम्ही एक फुटेज ठेवलेला आहे, त्यांचेच प्रकार आहे ते सर्व, त्यांचेच पराक्रम करत आहेत, त्यांनीच ती ऑर्डर पाठवली होती। पोलीस तिकडचे पेपर देत नाहीत तपासाच्या नावाखाली, ज्या दिवशी पेपर भेटेल आम्ही सर्व प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ। गाड्या दुसऱ्यांच्या नावावर असतील पण त्या ठिकाणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या नसतील, हे जे कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने गाड्या आम्ही नाही वापरत, आम्ही जरी असेल चुलत भावाचे असेल कोणाच्या नावाने जरी असेल, कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने नाही। एक सरळ दिसून येतं की आदल्या दिवशी गाडी रजिस्ट्रेशन होते, 24 तासाच्या नंतर वर्क ऑर्डर मिळते आणि ते त्यांच्या वापरामध्ये हे कुठलं हे दिसतंय। हे लोक सर्वसामान्य जनतेला एक गोष्टी समजतात, गाड्याची कारण ना कोणाच्या गाड्या आणि कोण कोणाच्या गाड्या वापरतो, कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या आम्ही नाही वापरत। आणि वेळ आली तर आता किशोरने सांगितलं तसं ठीक आहे, कोर्ट वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत, पण वेळ आल्यानंतर पूर्णपणे आम्ही रस्त्यावरती उतरू आणि महामोर्चा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, शांत बसणार नाही।